स्टार्ट. ते गावाला नाही, आमच्याकडे मुंबईवरून एक माणूस दिला स्पेशल, आणि त्यांनी ना आमच्या पाठीमागची ओली हळद बघितली आणि ते काय त्याच्या आजीची एक रेसिपी सुचली. आज आमका आता हळदीचं लोणचं बनवून दाखवताला. आता तुमका माहिती हळद किती आरोग्यासाठी चांगली आहे, आणि ओली हळद म्हणजे तर काय भारीच. तर बघूया आज पूजा आमका काय करून दाखवता ओल्या हळदीच्या. तर काय बनवणार आहे, कुठे शिकलीस करायला? माझी आजी करायची, म्हणजे माझी आजी म्हणजे कोकमाचं लोणचं, म्हणजे मी बरेच प्रकारचे लोणचे खाल्ले तिच्या हातचे. तर एक हळदीचं लोणचं एक आठवण आहे मला तिच्या. लोणचं ही त्याची स्पेशालिटी असं. हा, मी लोणचे खूप छान बनवते, माझ्या घरच्यांना आवडतात माझ्या हातचे लोणचे असं आता ते आंबे बोलतात. बिंबे नाही असं, नाही तर भरपूर लोणचे करून घेतले असते, पण आता हळद असं तर म्हणजे हळदीचं लोणचं करून घेऊ. तर हळदीचं लोणचं करूया आपण. चला. हळद आता स्वच्छ धुतली, मस्त साफ केली आणि असे कट करून घेतले, उभे तुकडे करून घेतले, उभे काप करून घेतले. जसे तुम्हाला जसे कापायचे तसे कापा, जसे आवडतात तसे. आता आपल्याला मसाले भाजायचे. आता मसाले मेन पार्ट. चला. लोणच्यात मेन असतो तो मसालो व्यवस्थित असला की आयुष्यात मसालो जेवढाच मसालो बरोबर मग सगळा परफेक्ट होता. तर आता लोणच्यात पण मसालो, आता तू मसालो कसं बनवतात तर आपण बघूया काय काय त्याच्यात घातलं इथं. हा, इथे लागणार आपल्याला राई आहे, काळी मिरी आहे, मेथी, थोडंसं जिरं, धणे आणि सोफ. थोडासा हा मसाला म्हणजे काय बोलतात युपी वाल्या साईड सारखा आहे, पण आपण आपल्या हळदीला मसाला घेऊ. थोडीशी त्यांची टेस्ट आणि आता हे सगळं भाजायचं. हा, सगळं एकत्र करून भाजूया. नाही, थोडी राय पहिली भाजून घेऊ, थोडी थोडी तडतडली की मग सगळं एकत्र टाकू. माझी आजी मुळातली चिपळूणची, म्हणजे कोकणातली. हा, तर तिचे सगळे पदार्थ आम्ही लहानपणापासून मला कोकणातलेच खायला मिळाले. म्हणजे आमच्या घरी चिक्की पासून, म्हणजे आम्ही बाहेरचं कधीच काय खाल्लेलं नाही लहानपणी. चिक्की आमच्या घरात, खोबऱ्याची वडी आमच्या घरात, म्हणजे सगळे लोणचे, सगळे प्रकार. मुंबई तुमची आजी चिपळूण, कोळी पण तुमचे रिलेटिव्ह आहे कर्नाटकमध्ये, सगळे कॉकटेल आहेत. आम्ही साऊथवाले थोडेसे, म्हणजे माझ्या आईने साऊथ इंडियन म्हणजे लव्ह मॅरेज, तर माझं पण साऊथ मध्येच लग्न झालं. तर आमच्याकडे साऊथ आहे, म्हणजे महाराष्ट्र आहे. माझी वहिनी 96 कोळ्यातली मराठा, तिकडची साताऱ्याची आहे. तर आमच्याकडे सगळे कल्चर मिक्स आहेत. तर सगळीकडचं पदार्थ आम्हाला खायला मिळतात, छान छान फूड मिळतं. हेच असतं ना, सगळे कल्चर एकत्र झाले, जेवणाचं सगळं इकडचं तिकडे तिकडचं इकडे होतं. हा, आणि सगळ्यांना सगळं आवडतं, सगळ्या आवडीने पदार्थ बनवतात पण, मस्त खातात पण, एन्जॉय करतात. आणि एक माझी लहान मावशी आहे, संगीता मावशी. हा, ती एक सुगरण आहे. आता आजीनंतर तिचे पदार्थ असतात की ती मस्त मनापासून सगळं बनवते. असं माझाच धरून ठेवण्यापेक्षा तुझा थोडा माझा असं केल्यानंतर खरी मजा येतात. आणि आमच्या घरात सगळ्यांची एक एक स्पेशालिटी आहे. म्हणजे माझी नॉनव्हेजची आहे, तर कोणाची व्हेजची आहे, तर कोणाची लोणच्याची, तर कोणाची काय. माझी आई छान बनवते. आपण किती गोष्ट चांगल्या जेवण बनवलं तरी आजीची सर आपल्याला येत नाही. हा, त्यांच्या हाताचा तो वेगळाच आहे. आमच्या आईला आम्ही नेहमी दोघं भाऊ बहीण बोलतो की आजीसारखं नाही झालं. माशाचा कुठलाही रस्सा तिने, मच्छीचा कालवण कुठलंही केलं की आम्ही एकदा तरी तिला बोललो, आई आजीसारखं नाहीये. मग तिला चीड येते. माझी पण इच्छा चुलीवर जेवण करता की आजच पहिल्यांदा करते. माझी खूप इच्छा आहे. आणि आमच्या वेळ कोकणात गेला ती पूर्ण झाली. किती लोक मॉडर्न झाली ना, गॅस हे ते लोकांचं चुलीवरचं जेवण करूशी ती इच्छा असतात. फक्त मुंबईच्या लोकांना ते माहिती आहे काय, कौलमध्येच बघतात. कौल चिकन बस. हा, ते केलं होतं ना. आणि माझा भाऊ होता, माझा मुलगा, आणि आम्ही केलं होतं. आणि ते कौलीचं फुटलं हो, हा, इथेच करत होतं आम्ही. मस्त गरम आहे, मस्त वास होता खरंच. बस नंतर आपल्याला काय तेल गरम करायचं. तेलात आपण तेल हा, तेल कुठलं पण चालेल, कुठलंही चालेल. मेन तर राईचं तेल जर चांगलं असतं शरीरासाठी पण आणि आपल्यासाठी पण. पण आता उन्हाळा चालू होणार आहे, गरमीतनं अजून गरम पडायला नको. पण साधं कोणतंही तेल चालेल. फक्त ते तेल कडवून थोडंसं कोमट असेल तेव्हाच हिंग टाकायचं, मग ते थंड करायला ठेवून. मग हे सगळं मिक्स करून वाटून वगैरे घेऊ. त्याच्यात मिक्स करू, मीठ वगैरे लावून, लिंबाचा रस लागेल आपल्याला. हिंग टाकलं ना. तुमच्याकडे भाषा कुठली आहे? कोळी आहे, कर्नाटकची आहे? माझ्या आईमुळे माझे वडील कधी तेलुगू बोललेच नाही. त्यांनी 2-3 शब्द शिकवले, इल्ला, पोडा, सापडिया. म्हणजे इल्ला म्हणजे जा, सापडिया म्हणजे जेवढं, पोडा असं 2-3 शब्द त्यांनी शिकवले. आईकडे पण मराठीच. माझं लग्न झालं, मी लग्न करून आले, माझे हसबंड पण कन्नडी बोलले नाही, माझा मुलगा पण मराठीच बोलतो. असं सगळं गोंधळ आहे आमच्याकडे, सगळे मराठीच बोलतात. हळद तुम्ही दरवर्षी लावता?
आई लावते दरवर्षी. आपल्याला लिंबू लागेल. मसाला वाटून झाला. आता आमच्याकडे लिंबू, लिंबूचा रस काढून घेऊया. तेल थंड करून घेतोय ना आपण. हो, तेल नंतर टाकते. याला लावायचं. हा, फक्त प्रिझर्वेटिव्ह साठी आपल्याला, की म्हणजे लोणचं खराब नाही झालं पाहिजे. अर्धावच झालंय उषा भाजीसाठी, अर्धा ठेवलेलं. बस मग 2-3 दिवस आपलं मस्त वळणीची. वास मस्त देता. लिंबू, मसाला, हळद. मसाला चांगला काचेच्या बरोबर बंद करून 2 दिवस दाखवायचा. अच्छा, याच्यात मसाला नको ना? नाही, वेगळा लाल कुठलाच नाही, कुठलाच मसाला. आता हळदीचाच मसाला, हळदीचाच कलर येईल त्याला छान. म्हणजे काचेच्या बरण्या भरून ठेवायचं. भरून ठेव. थंड करून मगच घालायचं. मीठ आपल्या अंदाजाने. थोडंसं जास्त झालं तरी हरकत नाही, खराब नाही होणार. हळदीचा कलर येऊ लागला. हातात पण तुमच्या रंगाला लागला बघा. हा, ठीक आहे. मी पण चालली टेस्ट करून. इथे हाय आंबट. पण आणि त्या मसाल्याची टेस्ट मस्त आली. जेवढा मुलेला तेवढा छान होईल. कुठलीही गोष्ट ना ती मुरल्यानंतरच चांगली होतं. आयुष्यात म्हणा, लोणच्यात म्हणा, मुरल्यानंतरच चांगलं होतं. संसार, आयुष्य आणि ह्या गोष्टी खाण्यातल्या मुरल्याशिवाय मजा येत नाही. चला, तर आपला हेल्दी आणि झटपटीत ओल्या हळदीचा लोणचा तयार झालेला असा. तुम्ही पण करा आणि खावा. झालेला आहे लोणचं आपलं छान आहे. काचेच्या बरणीत एअरटाईट बंद करून मस्त ऊन दाखवायचं 2-3 दिवस. वरखाली करत राहायचं, म्हणजे त्याला फंगस नाही लागला पाहिजे. तसं आपण त्याला पाण्याचा हात नाही लागला, आपला हात पण नाही लागला, पाणी पण नाही लागलं, तर खराब तर नाही होणार. पण असं लोणचं बनवताना हात जास्त लागू नये आणि पाणी जास्त लागू नये, म्हणजे तो खराब नाही होणार. आता हा लोणचा काचेच्या बरणीत भरून ठेवाया. आता 2 दिवस उन्हात ठेवाया. त्याच्यानंतर तर खाऊ. आणि किती दिवस टिकतं? हा, महिनाभर राहील मस्त. महिनाभर हा, छान. ओली हळद पण खाली जाईल, मस्त खाल्ली जाईल. त्या भाण्याने ओळी हळद पण पोटात जाईल. आपल्या त्या मसाल्याने भाण्याने. पण. असं होतं ते, असं हिंदी सगळं मिक्स हा, होतं. थोडासा आमचं मिक्स आहे बघा. लोणचं झालेलं असा. तुम्ही खाव आणि मला सांगा हा कसं लोणचं झालं. धन्यवाद. थँक्यू. मस्त रेसिपी शिकवल्याबद्दल. तर आमच्या गावात दिलात, आमका हळदीचा लोणचा करून घातला, त्यामुळे आम्ही तुमचे खूप मनापासून धन्यवाद मानतो. तुमचा देव बरा करू आणि असंच परत या. परत नवीन रेसिपी आमच्या शिकवा. हो, छान छान. तेव्हा परत धन्यवाद.